तर पाटबंधारे विभागाचं हे कार्यालय संभाजीनगरात आहे. नांदेड आणि नाशिक या ठिकाणी काही कार्यालय नेण्याचा प्रयत्न. मला वाटतं जे विखे पाटील मंत्री आहेत त्यांना संभाजीनगरची का अशा पद्धतीनं किंवा मराठवाड्याची का त्यांना काय शब्द वापरता येईल, शब्दही वापरणं मला वाटतं की काय राग आहे त्यांच्या मनात हे कळत नाही. परंतु जे संभाजीनगर सेंट्रल आहे, पूर्ण मध्यवर्ती मराठवाड्याचं ठिकाण, तिथं असताना काही कार्यालय नांदेड, काही कार्यालय नाशिक. नांदेडलाही न्यायला काही हरकत नाही, परंतु सेंट्रली बाकी सगळं त्याला कलेक्ट असणाऱ्या इथंच आहे ऑफिसेस. आणि म्हणून अशा पद्धतीनं संभाजीनगरचे हे सिंचन विभागाचे, गोदावरी विकास महामंडळाचे कोणतेही कार्यालय इथून हलवून नाही अशा प्रकारचं एक पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. आणि त्याचा आढावा विखे पाटलांनी रिपोर्ट मागवलेला, त्याचं पत्र माझ्याकडे सरकारचं आहे. म्हणून मी अशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना व्हीआयपी दर्शन देण्यात आले. पायऱ्याच्या कामासाठी 3 महिने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिले. मात्र व्हीआयपी दर्शनासाठी जे आहे ते अशा पद्धतीने नियम कुठेतरी धाब्यावर बसलेले पाहिजे. खरं तर मग सर्वसामान्याला जो न्याय आहे तो बाकीच्यांनाही न्याय लागला पाहिजे. ठीक आहे, निशिकांत दुबे दुरून भीमाशंकरच्या दर्शनाला आले, त्याचाही आदर केला पाहिजे, त्याच्याविषयी काही शंका असायचं काही कारण आहे. पण मग सर्वसामान्यांना का रोखलं जातं, निशिकांत दुबेंना का जाऊ दिलं जातं? जे कोणी प्रशासनाचे जबाबदार लोक असेल, मला असं वाटतं त्यांनी आपल्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. नितेश राणे असं म्हणतात की कुंभमेळ्यात हिंदूंनी स्टॉल लावावे, इतरांचे स्टॉल काढून टाकावेत. मी मंत्रालयात बसलो. मंत्रालयात बसून काय चांगला शब्द आला असता तोंडात, परंतु मला असं वाटतं याच्यातून हिंदूंचंच नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. आता रमजान चालू आहे, मग मुसलमान म्हणले हिंदूंकडून मी खरेदी करणार नाही तर कसं व्हायचं? आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात हिंदू मुसलमान आणण्याची गरज नाही. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनावर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली. मात्र मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या निळ्या कोऱ्या गाडीवर जे आहे ते लाल आणि निळा दिवा पाहायला मिळाला. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांच्याच सरकारने, त्यांच्याच पंतप्रधानांनी केलेला कायदा जर त्यांचेच लोक पायदळी तुडवत असेल, व्हीआयपी कल्चरच्या संदर्भात माननीय पंतप्रधानांनी हा नियम केलेला आहे, तरी भारतीय जनता पार्टीला व्हीआयपी कल्चर असेल तर मग सगळ्या देशात तो लागू करावा, सगळ्यांच्या देऊन टाकावा पत्राला, सगळ्यांना लाल दिवे. मग माता रमाई आवास योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगरात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप इथे जिल्ह्याने केलेला आहे आणि पालकमंत्री शिरसाट यांच्या अंतर ते खाते येतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि काही त्यात बनावट कागदपत्र वापरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाव देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे त्यांनी पुरावे दिलेले आहेत. खरं तर या योजनेत अशा पद्धतीनं घोटाळा होतात. मी कोणाचं नाव घेणार नाही, लगेच याला पालकमंत्री किंवा संजय शिरसाट जबाबदारी असं मी म्हणणार नाही. परंतु प्रशासनातले जे कोणी लोक आहे अशाच पद्धतीने करतात. मी तर बघितलं राशन कार्ड एकनाथ शिंदे साहेबांच्या, त्यांच्या नातवाच्या, त्यांच्या मुलाच्या नावाने मी बघितलं. हे तर सत्य आहे. हे सत्य इम्तियाज जलील यांनी मांडलेलं हे काही जणांना जिव्हारी लागतं. खरं तर ही संभाजीनगरची आवास योजना भारतीय जनता पार्टी असो, शिंदे गट असो, यांनी पूर्णपणे याचे 12 वाजवलेले, त्याची चौकशी झाली पाहिजे. मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकातील एक नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होतो. या ठिकाणी जे आहे ते भाजपाचे किरीट सोमय्या यांनी जाऊन स्टेशन मास्टरवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी. असं काही नाही. आता मी इथं बसून नमस्कार करू राहिलो देवाला बसून, तर काय पाप केलं का मी? मग मी करायचं आणि मुसलमानांनी करायचं असं कसं होईल? किरीट सोमय्याच्या काय एकट्याच्या बापाचा देश का रेल्वे स्टेशन आहे का? त्यामुळे हे चुकीचं आहे. बीडमधून ज्या एक संतप्त घटना समोर येते. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांनी हातपाय बांधून अत्याचार केला आणि ही घटना कोणाला सांगितली तर कुटुंबांना सुद्धा जीव मारण्यात आली. आता या घटना सर्रास बीडमध्ये काय महाराष्ट्रात होतात, त्यामुळे बीडलाच आपण नेहमी बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु बीडमध्ये असो, महाराष्ट्रात अशा घटना का होतात? धाकच राहिलं नाही. बीडमध्ये एवढ्या घटना होत असताना अजून गुन्हेगारांना मला वाटतं वचक राहत नाही. याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. सोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होणार. ठीक आहे ना. आता बारामती आणि राहुरी मला वाटतं अजितदादा आणि शिवाजीराव कर्डिले यांची रिक्त जागा आहे. महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निश्चित महाराष्ट्रातील जनता निर्णय घेईल. परंतु या 5 राज्याचं या सगळ्या गोष्टी होत असताना भारतीय जनता पार्टी इथं सुद्धा आता मोठ्या प्रमाणात मुक्त असते. घोषणा, उद्घाटनं, निवडणुकीत पूर्णपणे पंतप्रधानापासून सगळे मंत्री हस्तक्षेप करतात. मला वाटतं ते थांबवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
आपण बघतोय भाजप जे आहे ते सत्तेत आहे, मात्र भाजपच्या वतीनं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याची संसदेने राहुल गांधींनी संसदेचा अपमान केला. काय अपमान केला? ते मकर दौऱ्यावर बसून चहा पिला त्यांनी आंदोलन केलं राहुल गांधी संसदेत. अरे ते विधिमंडळात पत्ते खेळत होता त्यावेळेस काय नाही बोलली भारतीय जनता पार्टी? ते माणिकराव कोकाटे पत्ते खेळत होता विधिमंडळात बसून, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी जाग नाही आली का?